स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक अत्यंत महत्वाचं अपडेट मी जे 12वी झालेले विद्यार्थी आहेत, संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी आहेत आणि ज्यांची लूट होत आहे, ज्यांना फसवलं जातं, अशा सर्व विद्यार्थ्यांकरिता सांगतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, की आपल्याला कॉलेजच्या माध्यमातून किंवा ज्या माणसाला इन्सेंटिव्ह दिलं जातं, ज्याला कुठेतरी पैसे मिळते, तर या माध्यमातून तुम्हाला विद्यार्थ्यांकडे विद्यार्थ्यांची काउन्सिलिंग केली जातं की खूप चांगला स्कोप आहे, सर्व गोष्टी आपल्याला मिळतं. अशाच बाबतीतले हे कोर्सेस आहेत. ते म्हणजे काय, तर JNM आणि ANM कोर्सेस. आपल्या सर्वांना माहिती आहे, तालुका लेवलला याची कॉलेजेस आपल्याला मिळतात, जे नर्सिंग JNM आणि ANM चा जो काही कोर्स आहे ते करण्यासंदर्भात. विद्यार्थी मित्रांनो, यामधून आपल्याला लूट होताना मी पाहिलेला आहे. मला विद्यार्थी माझ्याकडे फोन करतात, माझ्याकडे तक्रार करतात, परंतु विद्यार्थी मित्रांनो, आपण माझ्या पद्धतीने जेवढं मला जमतं तेवढं सोडवण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आणि हे जेव्हा लूट खूप जास्त आपल्याला दिसत आहे, डबल पैसे घेताना आपल्याला या ठिकाणी कॉलेजेस दिसतात, विद्यार्थी रडतायत, पालक सुद्धा त्याच्या ठिकाणी जाऊन त्यांना भांडतायत, त्यांना सांगतायत की नाही, आम्हाला आमच्या मुलींना एवढे पैसे कसे काय घेतात. परंतु या मुलींनाही, यांच्या शिक्षकांनाही याबद्दलचं माहित नसते की आपल्या मुलींना स्कॉलरशिप मिळतं म्हणजे शासन ही स्कॉलरशिप देत आहे, आणि स्कॉलरशिप शासन देत असताना सुद्धा कॉलेजवाले आपल्याकडनं तेवढीच फीज आकारतायत, त्यापेक्षाही जास्त फीज आकारत आहेत, आणि ज्यात आपल्या विद्यार्थ्यांची फसवणूक होत आहे. हे जे बोलतोय मी कोणा संदर्भात विद्यार्थी मित्रांनो, तर SC आणि ST विद्यार्थी प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्या संदर्भातील. का, तर यांना 100% स्कॉलरशिप असते. 100% स्कॉलरशिप असते म्हणजे या सर्वांची फीज जी आहे ती कॉलेजच्या सरकार यांच्या माध्यमातून शासन कोणाला देत असते, कॉलेजला देत असते. विद्यार्थी मित्रांनो, तर याबद्दलचे संपूर्ण क्लॅरिफिकेशन आपण या ठिकाणी वर्णन तुम्हाला सर्वांना मी सांगणार आहे, थोडं विश्लेषण करतो आहे, ज्या माध्यमातून आपले डोळे उघडेल आणि जे विद्यार्थी आपले JNM ANM च्या संदर्भातील जे विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्याला या ठिकाणी बघता येणार आहे, सांगता येणार आहे. गावखेड्यामध्ये आपल्याला विविध कॉलेजेस आपल्याला नर्सिंगचे ओपन होताना दिसलेले आहेत. कोणत्याही तालुका लेवलला ही नर्सिंग कॉलेज आहेत. या माध्यमातून आपल्याला बोलवलं जातं, आपल्याला काउन्सिलिंग केली जाते, सांगितलं जातं की आमच्याकडे तुम्ही या, 25,000 रुपये फीज आहे किंवा 10,000 रुपये फीज आहे, SC ST असेल तर काही प्रॉब्लेम नाही असं सांगतात. परंतु तुम्ही ज्या वेळेला प्रत्यक्ष त्या ठिकाणी तुम्ही जाता त्यावेळेला मात्र कोणतंही कॉलेज तुम्हाला 25,000च्या खाली किंवा 20,000च्या खाली प्रवेश देत नाही. SC ST च्या संदर्भात मी तुम्हाला सांगतोय. काही कॉलेजेस 30,000, 40,000, 60,000 रुपये फीज घेताना आपल्याला दिसत आहे. या सुद्धा कंप्लेंट्स, या सुद्धा तक्रारी माझ्याकडे आलेल्या आहेत. परंतु ज्या वेळेला हे समाज कल्याण आयुक्ताकडे जातात, परंतु त्या माध्यमातून ते काही कोणतंही त्या ठिकाणी सोल्युशन निघत नाही. कॉलेजवाले उलट धमकावतात, माझ्या ओळख्यात इथंच आहे, मी तुम्हाला त्यांना सांगितलेलं आहे, सर्व त्यांना माहित आहे, तू कुठेही जाशील तरी तुला काही भेटून उपयोग होणार नाही. तुझा आणि माझी गाठ कोणासोबत आहे, माझ्यासोबत आहे, आणि यामुळं तुला मी फेल करेन, तुला परीक्षा बसू देणार नाही, तुला हॉल तिकीट देणार नाही, अशा विविध धमकावण्या आपल्या SC आणि ST मुलींना मिळत असते. मुलींनो, हे लक्षात घ्यायचं आहे, JNM आणि ANM केल्यानंतर तुम्हाला वेतन किती मिळतं, तुम्हाला सॅलरी किती मिळतं. तुम्ही जर यासाठी जर 60,000 रुपये देत असाल तर इतर जे डिग्री किंवा स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना तेवढाही खर्च येत नसतो, ज्यातून ते जॉब मिळवत असते आणि कुठेतरी 8-9,000, 10,000 रुपये तरी कमवत असतात ज्यांच्याकडे स्किल आहे. आपण स्वतः होऊन चेक करा की ज्यांनी JNM आणि ANM केलेला आहे त्यांना जर तालुका लेवलला किंवा जिल्ह्याच्या लेवलला जर एखादा हॉस्पिटल असेल तर 10,000च्या वर तुम्हाला पगार मिळत नाही. तुम्हाला 3,000, 2,500 रुपयापासून JNM ANM केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी काम करावं लागतं. दुसरी बाब अशी की तुम्हाला शिफ्ट नुसार काम करावं लागतं. मग रात्रीची शिफ्ट असते, दिवसाची शिफ्ट असते, त्यानुसार तुम्हाला 8-8 घंटे तुम्हाला काम करावं लागतं आणि वेतन सॅलरी मिळते विद्यार्थिनींनो जे फक्त आणि फक्त 3,000 किंवा 3,500 रुपये. आणि त्यातही या नर्सिंग कॉलेजच्या माध्यमातून तुम्हाला 60,000 रुपये घेऊन फसवलं जातं. मग ही 60,000 रुपये कसे घेतात हे तुम्हाला सांगतो. तुम्ही एक प्रायव्हेट कॉलेज आहे म्हणून तुम्हाला ते सांगतात. कायम विनाअनुदानित जरी कॉलेज असेल, कायम विनाअनुदानित, एक शब्द लक्षात ठेवा, कायम विनाअनुदानित जरी कॉलेज असेल तरी सर्व जेवढे कॉलेजेस आहेत तेवढे कॉलेजेस हे सरकारच्या स्कॉलरशिप वरती चालवतात. सेल्फ नसतात यांचे कॉलेजेस, हे सरकारच्या निधीवरती चालवतात किंवा सरकारच्या जे स्कॉलरशिप भेटते त्याच्यावरती चालवतात. कारण हे आपल्या विद्यार्थ्यांना, SC आणि ST विद्यार्थ्यांना शिकवून उपकार करत नाहीत. यांना शासनाच्या माध्यमातून मिळणारी स्कॉलरशिप पाहिजे असते आणि ती स्कॉलरशिप तेही घेतात सरकारकडून, आपल्याकडून स्कॉलरशिप फॉर्म भरून घेतात आणि स्कॉलरशिप फॉर्म भरल्यानंतर आपली जी फीज आहे ती आपली फीज पूर्ण ते घेतात. आणि दुसरी बाब, आपल्याकडूनही
प्रायव्हेट कॉलेज आहे म्हणून तुमच्याकडून 30,000, 50,000, 60,000 रुपये घेतात. म्हणजे आपल्याकडे घेतलेले 60,000 आणि सरकारकडून मिळालेले 60,000 अशा पद्धतीने ती सरकारकडूनही घेतात आणि आपल्याकडून घेतात. असे 1,20,000 रुपये ते एका विद्यार्थ्यामागे कमवतात. तुमच्या अकाउंटला आलेली स्कॉलरशिप ही पूर्णही परत मागतात, आमची आम्हाला पूर्ण दे. पण आपल्याला आलेली स्कॉलरशिप तेही तुम्हाला पूर्ण मागितले जात आहे. मी उमरेडच्या एका कॉलेजचे उदाहरण देतो, नाव घेत नाही विद्यार्थी मित्रांनो, पण त्या संदर्भात आताच 15 दिवसाआधी विद्यार्थिनींचा फोन आला आणि एकच विद्यार्थी नाही तर 10 ते 15 विद्यार्थ्यांनी पालकासोबत त्यांनी मला फोन केलेला होता. म्हणजे असे जे कॉलेजेस आपल्याला दिसत आहेत, परंतु विद्यार्थ्यांना मार्क्समुळे त्यांना दबेल ठेवलं जातं, विद्यार्थ्यांना हॉल तिकीटमुळे प्रॅक्टिकलच्या मार्क्समुळे दबेल ठेवलं जातं आणि विद्यार्थी मात्र घाबरत असतात. आणि अशा वेळेला अशा विद्यार्थ्यांना वंचित ठेवलं जातं, अशा विद्यार्थ्यांची लूट केली जाते, ब्लॅकमेल करून लूट केली जाते. तर या कॉलेजेस पासून सावधान राहा. असं जर काही होत असेल तर नक्की तुम्ही समाज कल्याण आयुक्तांना भेटा. आदिवासी विद्यार्थी असेल तर तुम्ही आदिवासी विकास विभाग आयुक्तांना भेटा. ही तुम्हाला नसेल जमत तर नक्की माझ्याशी संपर्क करा, त्या माध्यमातून आपल्याला त्यांच्याशी भेटता येईल. तुमच्याकडून जर पैसे जर लुटले असेल किंवा लाटले असतील तर नक्की ते परत मिळवण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत. पण तुम्हाला त्यासोबत स्टँड घ्यावं लागेल, तुम्हाला आमच्या सोबत राहावं लागेल. तुम्हाला तुमचे पैसे वाचवायचे असेल तर तुमची समस्या असल्यामुळे लढा सुद्धा तुमचा असेल, आम्ही तुम्हाला फक्त मार्गदर्शन करणार आहोत. जर आपल्याला खरंच आपल्याला या सर्व गोष्टी स्वतःचे हक्क आपल्याला मिळवायचे असेल तर नक्कीच यासाठी लढावं लागतं, कारण हे महाराष्ट्र आहे. यासाठी लढावं लागतं, मरावं सुद्धा लागते, तरच तुम्हाला तुमचा हक्क मिळवता येतं. अन्यथा तुम्हाला फसवण्यासाठी सर्व लोक बसलेले आहेत. म्हणून जेएनएम आणि एएनएम करणाऱ्या विद्यार्थिनींना सांगतो, 25,000 रुपये, 30,000 रुपये, 60,000 रुपये देऊ नका. लॅब फी ठीक आहे, 2,000, 3,000, 5,000 तुम्ही देऊ शकता. अप्राण विप्राण हे जे काही असेल तुमचं जे काही असेल ते देऊ शकता. परंतु तुम्ही जर स्कॉलरशिप होल्डर असाल, तुम्ही जर स्कॉलरशिपचा फॉर्म भरत असाल तर तुमचे पैसे हे शासन तुमच्या वतीनं कोणाला देत असते? कॉलेजला देत असते. ते जर म्हणत असतील की तुम्हाला की आमचं प्रायव्हेट कॉलेज असेल, आम्ही शिक्षकांचा पगार कसा देऊ, आम्ही रेंट कसा देऊ, आम्ही कॉलेज कसं चालवू, हा त्यांचा प्रश्न आहे, तुमचा प्रश्न नाही. तुम्ही विद्यार्थी आहे, कॉलेज कसं चालवायचं, शिक्षकांना पगार कुठून द्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे. कारण त्यांना ट्युशन फीज आणि परीक्षा शुल्क या सर्व बाबी कोण देत असते? शासन आपल्या SC आणि STच्या वतीनं कॉलेजला देत असते. त्याच्यामुळे तुमचा त्याच्यात काही संबंध नाही. तुम्ही स्कॉलरशिप फॉर्म भरत असाल म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे? फीस द्यायची नाही. हे तुमच्यासाठी डोळे उघडण्यासाठी मी सांगितलेलं आहे. कारण जेएनएम एएनएमचा सर्वाधिक जिकडे तिकडे स्फोट झाल्यासारखं वाटते. जसा इंजिनिअरिंगच्या मधल्या काळात स्फोट झाला, त्याच्यापूर्वी डीएडचा स्फोट झालेला होता, आता नीट आणि JEEचा स्फोट झालेला आहे, आता ट्युशनचा स्फोट झालेला आहे. अशा पद्धतीने जेएनएम आणि एएनएमचा सुद्धा स्फोट झालेला सारखा दिसतोय. यामध्ये आपले SC ST विद्यार्थी लुटले जात आहेत. त्यामुळे तुम्ही आताच डोळे उघडा, जागरूक व्हा विद्यार्थिनींनो. हे तुम्हाला मी सांगायसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला मी जे काही सांगितलेली माहिती आहे याबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की कळवा, कमेंट बॉक्स मध्ये कळवा. तुम्हाला तुमच्याकडून कोण्या कॉलेजने लूट केली असेल ते सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि माझ्याशी संपर्क साधा. धन्यवाद.